नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 16 तारखेपासून 16 मार्चपासून ते 21 मार्चच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार तर काही भागामध्ये गारपिटीची शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे हा जो पाऊस आहे नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे, याचाच अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता सध्या आपल्याला पावसाचे वातावरण सध्या कुठेही पाहायला मिळत नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या जे आहे 15 मार्च, तर उद्याच्याला दरम्यान आपल्याला उद्या सकाळीपासूनच आपलं जे आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि 16 तारखेपासून जे आहे राज्यातील विदर्भातील भागामध्ये 16-17 तारखेदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे तुमची काही शेतीची कामे राहिली असतील, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जी आहे उद्याचे दिवस आपले शेतीची कामे या ठिकाणी करून घेऊ शकता. तर उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे म्हणजे 16 तारखेला आणि 17 तारखेला जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस विदर्भातील म्हणजे चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यालगतचा जो मराठवाड्याचा काही भाग आहे म्हणजे नांदेड जिल्हा, जसे जे आहे अकोला, अमरावती आणि परभणी, लातूर या परिसरामध्ये सुद्धा आपल्या जे आहे शेतकरी मित्रांनो 16 आणि 17 तारखेदरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे 16-17 तारखेदरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. हा पाऊस जे आपला विदर्भातील या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे विदर्भातील भागामध्ये 16-17 तारखेदरम्यान पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर हा पाऊस आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी व्यापणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे 18-19 तारखेच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर 18-19 तारखेदरम्यान हा जो पाऊस पडणार आहे, 18-19 तारखेला आपण सगळ्यात सुरुवातीला आपण जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील एका ठिकाणी पाहूया. तर पश्चिम महाराष्ट्रातील जो सोलापूरचा भाग आहे म्हणजे सोलापूर, तसेच जे आहे तुळजापूर, पंढरपूर, अ, जत या परिसरामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो 18 आणि 19 तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यातील लातूर जिल्हा, तसेच जे आहे माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, सेलू, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, तसेच लोणार या परिसरामध्ये आपलं जे आहे 18 तारखेदरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. हा पाऊस आपला जे आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे सायंकाळपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे 18 तारखेला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यानंतर 19 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. 19 तारखेला हा पाऊस आपला जे आहे उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक, मनमाड, तसेच धुळे, नंदुरबार या परिसरामध्ये आपलं जे आहे 19 तारखेदरम्यान पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. 19 आणि 20 तारखेदरम्यान उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा जे आहे जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, धुळे जसे जे आहे चाळीसगाव या परिसरामध्ये जे आपल्याला 19 आणि 20 तारखेदरम्यान पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यामध्ये जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा या परिसरामध्ये 19 तारखेला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल 19 आणि 20 तारखेदरम्यान. तर या दरम्यान जे आहे काही भागामध्ये जो पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस आपल्याला सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी राहील. सकाळच्या दरम्यान काही पाऊस राहणार नाही. हा पाऊस आपला म्हणजे आता जे पावसाचे वातावरण राहणार आहे, हा जे पावसाचे वातावरण आहे हे फक्त सायंकाळपासून म्हणजे दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जसं की आपण आता मुंबई, पुणे, तसेच कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आहे 19-20 तारखेला पाऊस या ठिकाणी राहील. आणि म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु सगळ्यात सुरुवातीला जो पाऊस सुरू होणार आहे तो हा विदर्भ आणि विदर्भालगतचा जो मराठवाड्यातील काही भाग आहे म्हणजे नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा या परिसरामध्ये आपल्याला 17 तारखेलाच आपलं जे आहे 17-18 तारखेला त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. लातूर भागामध्ये सुद्धा त्या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल 17-18ला. आणि 19 तारखेला हा पाऊस थोडाफार उत्तर महाराष्ट्राकडे येईल आणि खांद्याच्या परिसरामध्ये येईल. आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे मुंबई, पुणे, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 19-20 तारखेदरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूरचा भाग जे आहे सोलापूर झालं, आसपासचं जे तालुके गावं आहेत त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला 19 आणि 20 तारखेला या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळे जे सोलापूरचे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आहेत, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत खांद्याच्या परिसरामध्ये
या शेतकऱ्यांनी काय करा, तुमची ज्या जवळ या भागामध्ये कधी पाऊस पडणार आहे, हा या भागामध्ये 19 तारखेला आणि 20 तारखेला त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणजे 18 तारखेला थोडाफार पडेल, पण 19 तारखेला जास्त पडणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जी काही तुमची शेतीची कामे राहिली असेल, म्हणजे गहू काढत राहिला असेल शेतकऱ्यांचा, त्या भागामधले जे शेतकरी आहेत त्यांनी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आपले 17 तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्या. आणि जे उत्तर महाराष्ट्र आपल्या विदर्भातील जे शेतकरी आहेत, विदर्भातील भागामधील शेतकरी, मराठवाड्यातील काही भागामधील शेतकरी, त्यांनी 16 तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्या. कारण की 17, 18, 19, 20 तारखेदरम्यान हे पावसाचे वातावरण राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण 21 तारखेपर्यंत राहील. 21 तारखेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये ही पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि हा जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पडणार आहे. फक्त काही दिवस पहिल्या दिवशी 17 तारखेला इकडं उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये पडेल, 18 तारखेला मराठवाड्यामध्ये पडेल, 19 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे जाईल आणि 16 तारखेला 17 तारखेला जे आहे विदर्भात पाऊस पडेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला. म्हणजे असं एक दिवस जे आहे या भागामध्ये पाऊस पडेल, एक दिवस त्या भागामध्ये, असं करून जे आहे पाऊस या ठिकाणी पडणार आहे. आणि हे जे पावसाची शक्यता आहे या भागामध्ये, काही भागामध्ये जास्त पडणार आहे. म्हणजे काही भागामध्ये पावसासारखा पाऊस पडेल, तर काही भागामध्ये काही भाग सोडून देणार आहे. काही भागामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, काही भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस पडेल, काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. परंतु हे जे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते. कारण की जी गारपीट होणार आहे ती शक्यतो जी आहे 19-20 तारखेदरम्यान काही भागामध्ये गारपीट होईल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे 19-20 तारखेला थोड्याफार गारपीटचे प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळेल. सगळीकडे काही गारपीट होणार नाही. आणि हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पडणार, पण काही गावामध्ये पडेल, तर काही गावामध्ये सोडून देईल, काही तालुक्यामध्ये पडेल. जिथं पडेल तिथं काही जास्त पडेल, पावसासारखं पडेल, तर काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. परंतु पाऊस मात्र सगळीकडे या ठिकाणी पडणार आहे. एक एक दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस 21 तारखेपर्यंत या ठिकाणी व्यापणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या आहे, आता 15 तारखेला उद्यापासूनच जे आहे राज्यामध्ये आता सध्या तुम्हाला जे आहे ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहील, वारे वगैरे सुटेल या भागामध्ये. आणि या पावसामध्ये काही जे आहे विजांचं प्रमाणसुद्धा असणार आहे या भागामध्ये. म्हणजे या पाऊस पडणार आहे या पावसामध्ये जे आहे विजाचे प्रमाणसुद्धा राहील. आणि आता जसं की आपण सांगितलं, हा जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस फक्त रात्रीच्या दरम्यान राहील. म्हणजे दुपारपासून म्हणजे सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान हे पावसाचे वातावरण राहणार आहे. सकाळी हवामान कोरडे राहील, फक्त सकाळी फक्त ढगाळ वातावरण राहील, पाऊस पडणार नाही. पण पावसाचे वातावरण जे तयार होणार आहे, हे पावसाचे वातावरण म्हणजे 17 तारखेपासून ते 20-21 तारखेदरम्यान जो पाऊस पडेल, हा पाऊस फक्त सायंकाळपासून म्हणजे दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान ह्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. हा पाऊस सगळीकडेच सकाळी फक्त ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की आपण आत्ताच सांगितलं, त्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस जे आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुमची जे शेतीची कामे राहिली असतील, शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे लवकर या ठिकाणी करून घ्यावी. आणि तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये हवामान अंदाज अजूनही तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, तुमच्या तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा, तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमचं नाव, जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं नाव नक्की आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जेणेकरून जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या भागातील तुमचा अंदाज या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनेच राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. आता सध्या आपल्याला जे आहे 16 तारखेला सध्या फक्त ढगाळ वातावरण राहील, 15-16ला. आणि 17 तारखेला जे आहे रात्रीच्या दरम्यान पावसाला या ठिकाणी पावसाचं पोषक वातावरण तयार होईल. या भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भातील भागामध्ये 17 तारखेला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. 18-19 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो, 18, 19 आणि 20 तारखेला शक्यतो 18 आणि 19 तारखेला जास्त पाऊस पडणार आहे. आणि 18-19ला जे आहे राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी राहील. जास्त करून जो पाऊस पडणार आहे हा फक्त 18-19लाच पडणार आहे. 20 तारखेपासून पावसाचं थोडं प्रमाण कमी होत जाईल. आणि 18 तारखेपासून म्हणजे 17 तारखेपासून पावसाला या ठिकाणी जोर वाढण्यास सुरुवात होईल. तर हा 2 दिवस राहील. 18 आणि 19 तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.